टाइम फ्रेम सांगा आता किती पूर्ण टाइम फ्रेम यूज करणार आपण एक तास 45 मिनिट 30 30 15 ते सगळं टाइम फ्रेम वापरून आपण काय करणार सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करणार तर आता आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसं ड्रॉ करायचं हे वापरणार तर फॉर एक्झाम्पल आता मला दिसतंय मी सगळ्यात पहिले काय करणार टाइम फ्रेम वरती जाणार आणि इथं काय करणार 9 म्हणजे एक कॅन्डल कितीची बनणार 1 तासाची एक कॅन्डल बनणार बरोबर आणि त्यानंतर मी बघणार की कुठं सपोर्ट कुठं दिसतंय मला किंवा की कुठं रेजिस्टन्स दिसतंय बरोबर फॉर एक्झाम्पल इंट्राडे करायचं असेल तर मला मागचं एवढं जास्त ठेवलं नाही तर मला काय दिसतंय त्यानंतर आता स्टार्टिंगला तुम्ही कुठलं टूल वापरणार एक्सटेंडेड हॉरिझॉन्टल नाही किंवा आपण तुम्ही सपोर्ट आणि रेजिस्टन्स वापरणार तर आता तुम्हाला काय दिसतंय सपोर्ट दिसतोय इग्नोरिकडे मागे इग्नोरिकडे मागे इग्नोरिकडे मागे म्हणजे आणि इथे कॉन्टॅक्ट झालाय आणि इथे मग इथे आपण आता लाईन वापरणार हॉरिझॉन्टल लाईन मध्ये जायचे इथे ड्रॉप केलं आता आपल्याला एवढं दिसतंय